पानीपुरी विक्रेता का इसरो तक का सफर, एक जिद्दी, सपनों और संघर्षों की कहानी। गांव के किसी कोने में पानीपुरी बेचने वाला एक युवक, जिसकी आंखों में आकाश को भी छूने का सपना था। नाम रामदास हेमराज मारबते। तिरोड़ा तालुका के गुमाधावाड़ा गांव का यह युवक, जहां जीवन के लिए पानीपुरी बेचनी पड़ती है, वहां से सीधे भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संस्थान तक का सफर। ये कहानी है हिम्मत की, जिद्द की और कभी ना हार मानने वाले मन की। रामदास के घर में आर्थिक तंगी थी। पिता शिक्षा विभाग में चौथी श्रेणी के कर्मचारी थे, माता गृहिणी। 5 लोगों का परिवार। जीवित रहने के लिए क्या था? एक पानीपुरी का ठेला। लेकिन उसके मन में थी अलग आग। हमें भी कुछ बड़ा करना है। भूखे पेट दिन सड़क पर बिताना और रात को पढ़ाई की किताबों में डूब जाना। एक समय का खाना, हाथ में सीमित साधन, लेकिन मन में अनंत आशा। 10वीं, 12वीं, ITI और यशवंतराव चव्हाण ओपन यूनिवर्सिटी से BA पूरी करते हुए उन्होंने पढ़ाई का व्रत नहीं छोड़ा। 2019 में इसरो के लिए सफर शुरू हुआ। दौरान शादी हुई, जिम्मेदारियां बढ़ीं। लेकिन रामदास डगमगाए नहीं। हर दिन वह पानीपुरी बेचते रहे और इसके बीच मन में था, यह अस्थायी है, लेकिन मेरा लक्ष्य बहुत बड़ा है। प्रतियोगी परीक्षाओं की तैयारी करते करते उनकी लगातार सोलापुर महानगर पालिका और इसरो में चयन हो गया। और जब उन्हें इसरो में तकनीशियन के रूप में जगह मिली, तो ये केवल उनके नहीं, बल्कि पूरे तिरोड़ा तालुका के चेहरों पर गर्व के आंसू थे। रामदास की सफलता ने आज एक संदेश दिया है। सपने देखने के लिए बड़े होने की जरूरत नहीं। मन में सिर्फ जिद्द, लगन और प्रयास की दृढ़ता चाहिए। कोई भी काम छोटा नहीं है और कोई भी परिस्थिति अंतिम नहीं। आज रामदास एक प्रेरणा है उन हर युवा के लिए जो कहते हैं, हमारी परिस्थिति के कारण कुछ नहीं हो सकता। रामदास कहते हैं, हो सकता है, सब कुछ हो सकता है, बस खुद पर भरोसा करना सीखो। माझे नाव सीमा रामदास मारबते, मुक्काम खैरबोळी, टोला नंदनगर इथले रहिवासी असून आम्ही ऑल इंडियामध्ये इस्रोमध्ये पंप ऑपरेटर मेकॅनिकलमध्ये फर्स्ट नंबरवर आलेले आहेत, फर्स्ट रँकमध्ये। आणि त्यांची इस्रोमध्ये जॉईनिंग झाली आहे 19 तारखेला। ही आमच्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे आणि त्यांच्यावर गर्व सुद्धा आहे। माझे नाव हेमराज उरकुडा मारबदे। माझा मुक्काम खैरबोडी, टोला नंदनगर, पोस्ट गुमाधावडा, तहसील तिरोडा, जिल्हा गोंदिया येथे रहिवासी आहे। माझा मुलगा आधीपासूनच हुशार होता। 7वी 8वी पासून त्याचे सर म्हणत होते की याच्याकडे, या मुलाकडे लक्ष द्या, हा खूप हुशार आहे। पण मी नोकरीवर असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देऊ नाही शकलो। तरी 1-2दा त्याच्या शाळेमध्ये मी गेलो आहो आणि त्याच्या सरांनी मला चांगला याच्याबद्दल सांगितलं आहे। दोस्ताबाईसोबत तो आज तो 11वी झाला, 12वी झाला, ITI झाला, ITI मध्ये चांगला पास झाला। मग वरच्या शिक्षण शिकला आणि आपला हा गुपचूपचा धंदाही करे आणि आपला अभ्यास करे। काही ट्युशन काही नाही लावला, घरीच तो अभ्यास करे स्वतः। रात्रात झोपत नव्हता अभ्यासासाठी। आणि त्या शिक्षण शिकून सगळ्याने घरी स्वतः कोणी त्याला गाईडलाईन केला नाही आणि तो चांगल्या पदावर आता गेला आहे आणि चांगली त्याला नोकरी इस्रोची लागली आहे। मी गणेश हायस्कूल गुमाधावडा येथील प्राचार्य DR पटले सर। विद्यार्थी जीवनात आणि ग्रामीण भागात आमचे विद्यालय 1988 पासून सुरू आहे आणि त्यामधील एक छोट्याशा खैरबोळी टोला या गावातील विद्यार्थी रामदास मारबते हा विद्यार्थी एका छोट्याशा कुटुंबातील आणि त्यानंतर शिक्षण घेऊन सुद्धा त्यांनी एक गुपचूपची दुकान आणि अहोरात्र मेहनत करून त्या विद्यार्थ्यांनी भारतीय अंतराळ इस्रो इथे त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि विद्यार्थ्यांना आपल्या जिल्ह्याकरता
त्यांच्याकडून प्रेरणा मिळेल आणि त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांमध्ये जर जिद्द बाळगली तर हे कठोर परिश्रम करून आपल्या जीवनात चांगले स्थान मिळवलं आणि अशीच गावातील विद्यार्थ्यांना सुद्धा जिद्द राहावी म्हणून त्याचं विद्यालयाच्या तर्फे आम्ही अभिनंदन करतो. आणि इथे सांगितलं त्याप्रमाणे सर्व विद्यार्थी जर जिद्दीने चिकाटीने मेहनत करून जर असे करत गेले तर गरिबाची होतकरू जे मुलं आहेत ते पुढे येतील आणि आपला भारत देशाला मध्ये विकासाचा प्रयत्न करतील.